आज मला 2 ब्राईड मेहंदीच्या ऑर्डर होत्या, तर त्यासाठी एका ब्राईडला मी सकाळ-सकाळ घरीच बोलावून घेतलं होतं आणि त्या ब्राईडला मेहंदीमध्ये महादेवाची पिंड पाहिजे होती. तर मी त्या ब्राईडची मेहंदी अशी काही काढली. मेहंदी वगैरे काढून झाली की मला जायचं होतं परत दुसऱ्या ऑर्डरला आणि मला स्वयंपाक करायला पण जास्त टाईम नव्हता आणि उशीर पण खूप झाला होता. म्हणून मी यांना येताना राईसच घेऊन यायला सांगितला. तर तेवढ्यात माझं मिशोचं एक पार्सल आलं होतं. आता ते पार्सल ओपन करायला माझ्याकडे तेवढा टाईम पण नव्हता, म्हणून मी तसंच ठेवून दिलं आणि माझं आवरून घेतलं. तर मी इथे अशी काही रेडी झाले होते. 2 महिन्यापूर्वी मी हा मनी प्लांट लावला होता, तर आता पाहू शकता खूप सुंदर फुटलेला दिसत आहे. तर मी माझं आवरून निघाले होते ऑर्डरला. आता घाई असली की माझ्यासोबत नेमकं असंच होतं आणि आज पण असंच झालं. तर माझ्याकडून घाईमध्ये हे लाईटीचे बटणे तसेच ऑन राहिले होते. परत वरती आले आणि परत ते बंद करून निघाले ऑर्डरला. तर आज माझ्यासोबत कोणीच नव्हतं, मी एकटीच जाणार होते. तर इथे मी पेडगावमध्ये माझ्या सासूबाईंच्या घरी आले, म्हणजेच की यांच्या मावशीच्या घरी. तर इथे कोणीच नव्हतं आणि मला गाडी पण इथेच लावायची होती. तर गाडी मी इथे लावली आणि मला क्लायंटच घ्यायला येणार होते, म्हणून मी थोडा वेळ बसले तिथंच. तर क्लायंट मला घ्यायला आले, त्यानंतर निघाले मी त्यांच्या घरी. लोकेशनला पोहोचले की लगेच मी इथे मेहंदी काढायला सुरुवात केली. तर ही माझी सेकंड ऑर्डर होती. फर्स्ट ऑर्डर मी माझ्या घरीच कंप्लीट केली होती. तर इथे माझी सेकंड ऑर्डर पण अशी काही मी कंप्लीट केली होती. ही मेहंदी पण खूप सुंदर काढली होती. मेहंदी वगैरे काढून झाली आणि परत त्यांनाच बोलले की मला तिथेच सोडून या जिथे की मी गाडी लावलेली होती. शिवजयंती अगदी 2 दिवसावर आली असल्यामुळे इथे श्रीगोंद्यामध्ये सगळी तीच तयारी चालू होती आणि गर्दी पण त्यात तेवढीच होती. इथे मी घरी पोहोचले पण घरी काय लाईटच नव्हती. मग काय बसली एकटी तशीच.